नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आहे 18 फेब्रुवारी आणि आत्ता वाजले 3:30. ॲक्च्युली 3 वाजता निघायचं होतं. नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे. किती? पहाटेचे 3:30 वाजले आणि आम्ही आज निघालेलो आहोत माझ्या गावाला, म्हणजे माझ्या आजोळी चाललेलो आहोत कर्नाटकमध्ये येल्लापूरला. कारण की येल्लापूरची यात्रा आहे. ज्यांनी कुणी ब्लॉग बघितले असतील माझे लास्ट इयरचे, जी आमची ग्रामदेवी आहे, त्या ग्रामदेवीचा मी इतिहास तुमच्यासोबत शेअर केला होता. तर कुणी अजून तो ब्लॉग बघितला नसेल तर मी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकते, तुम्ही जाऊन तिथे चेक करा. आणि त्याच देवीचं 3 वर्षानंतर यात्रा येते, ती दर 3 वर्षांनी. त्यामुळं ती यात्रा ह्या वर्षी आलेली आहे आणि मेन म्हणजे यात्रा चालू झालेली आहे 11 तारखेलाच. तर उद्या त्याचाच शेवटचा दिवस आहे, त्यासाठी आज आम्ही आता निघालेलो आहोत. तर आपल्यासोबत अजून कोण कोण जॉईन होत आहे हे तुम्ही बघत राहा, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही आमच्या बॅगा गाडीत भरल्या आणि तिथून मम्मी, बाबा आणि दादाला घ्यायला तिथे गेलो. त्यांना पिक केलं आणि तिथून लगेच निघालो, कारण ऑलरेडी उशीर झाला होता, त्यामुळे शूट सुद्धा घेतला नाही. त्यानंतर आम्ही गप्पा मारत आणि निसर्गाचा सीन एन्जॉय करत कधी महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवर पोचलो समजलंच नाही. तिथून कोगनळी टोल नाका पास केल्यावर आम्ही नाश्त्यासाठी फूड मॉलला थांबलो. तिथला फूड मॉल जो होता पूर्ण चालू झालेला नव्हता, कारण की आम्ही 8-8:30च्या दरम्यान तिथं पोचलेलो होतो. आणि तिथला जो ॲम्बियन्स होता तो एवढा भारी होता. तिथं पोरांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळे ॲडव्हेंचर्स होते. त्यानंतर इथं शर्विशा बघा, शर्विशा तर खूप एन्जॉय करत होती, कारण की तिला नुसतं फिरायलाच आवडतं. तिथला ॲम्बियन्स खरंच खूप भारी होता. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर वगैरे दिली आणि तोपर्यंत ऑर्डर यायला वेळ होता, म्हणून मग वॉशरूममध्ये गेलो. तो वॉशरूमसुद्धा एवढं भारी होतं. त्यानंतर मी काय नाश्त्याचं शूट घेतला नाही, कारण की भूक एवढी लागली होती, तर आम्ही खाल्लं आणि मग प्रवासाला परत आम्ही चालू केलं. आणि निघाल्यावर तिथं परत आम्ही एन्जॉय करत चाललो होतो. मध्ये मध्ये खेडेगावे लागत होती. आमच्या गावाला जाताना ते आहेच आहे. आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे बघा. तिथला जो सीन आहे तो खरंच खूप बघण्यासारखा आहे. आणि पावसाळ्यात गेलं तर विचारूच नका, एक नंबर सीन असतो पावसाळ्यामध्ये. हल्ल्यार कानापूर असं ते सगळं मिक्स म्हणून ते हल्ल्यार कत्री असं नाव दिलं असेल. सातोडी फॉल्स इकडनं आता. आपली यात्रा इकडून चालू झाली. हे दांडेलीचा रस्ता बघ. हा, इकडूनच आहे का दांडेलीचा रस्ता? होय, जास्त लांब नाही दांडेली. मारुती मंदिरला पाया पडा. हे बघायचं आमची देवीची यात्रा चालू झाली इकडून. हे घे पूत पूत, हे घे आता आता करून पूत. ताट प्लेटा पुता. आणि त्याचं खर्च झालं, तुझं ताट पूत प्लेट. वाटतंय छान, एकदम मस्त. अजून एंट्री करायची आहे आतमध्ये. हा ना, मग अजून एंट्री करायची आहे आतमध्ये. ओके, हो, एक नंबर फिलिंग खूप मस्त आहे. आणि येल्लापूरमध्ये एवढं भारी रिसॉर्ट भेटणं म्हणजे खरंच लाजवाब. मस्तच आहे, छान आहे तिथून. लाजवाब हे लाजवाब. आम्ही 1:30-2च्या दरम्यान आम्ही गावामध्ये पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही रिसॉर्ट ऑलरेडी ऑनलाईन बुक केला होता आणि त्यानंतर आम्ही जेवलो पहिले आणि मग रिसॉर्टवर आम्ही आलो. रिसॉर्टवर आल्या आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं, कोकम सरबत, ते सुद्धा एक नंबर होता. आणि इथला जो रिसॉर्ट आहे
हा सुद्धा मेन आतमध्ये जंगलामध्ये जाऊन तो आहे आणि खरंच खूप भारी आहे. इथला एम्बियन्स सुद्धा खरंच खूप भारी होता. लहान पोरांना खेळण्यासाठी खेळणी सुद्धा होते इथनं आतमध्ये गेल्यावर. आणि इथले जे विलेज आहेत हे तर एवढे भारी होते की हे बघा तुम्हाला दिसेलच पुढं आतमध्ये गेल्यावर सुद्धा. माग पण आहे. ए थांब, पडशील शर्विश. छान आहे रे. शर्विश आत ये, चल. हो लय फरशी, अरे फरशी तर बघ. आता काय आपलं bedroom खाली एक रूम वरती एकदा वरती पण बघू. वरचे पण असेच असणार ना. बाबा हे लय मस्त आहे. तुमचे सगळं गेलेले नाही वाटतं है ना. सगळं गेलेले नाही. ऑन द स्पॉट पण ऑन द स्पॉट येऊन केलं तरी होत असणार आहे. होतं ना. शरू बाबा बघ. बोला आता तुमचं एक पर्सन जास्त आहे म्हटलं. हे बघा हा फुल व्हिला आहे आणि फरशी तर बघ म्हणजे ती एवढी फरशी थंड होती की विचारू नका. आणि वरचं शूट मी काही घेतलं नाही कारण की वरती सुद्धा सेम अशाच रूम होत्या आणि वरचं आम्ही रूम घेतली नाही कारण की शर्विशा लहान आहे आणि तिनं वाकून जर का बघितलं आणि पडली वगैरे आमचं लक्ष नसताना तो उगाच डोक्याला ताप होईल म्हणून मग आम्ही वरची रूम कॅन्सल केली. मगाशी ब्लॉग घेता आला नाही. आम्ही मगाशी कसं केलं आम्ही दाखवतो परत. आता आम्ही सगळे चाललेलो आहे देवीचं ओटी भरायला. मम्मी बाबा आणि दीदी हे ऑलरेडी रिक्षानं मंदिरामध्ये गेले होते लाईन लावायला कारण की लाईन खूप होती आणि 8-8:30च्या दरम्यान आहे ना आरती चालू झाली की मग देवीची ओटी भरायला देत नाहीत म्हणून मग ते पुढे गेले लाईनीत लागायला आणि आम्ही हळूहळू पुढे जात होतो. तो रिक्षावाला त्यांना सोडून आम्हाला घ्यायला परत येणार होता. मग तो आला आणि त्यानंतर आम्ही इथनं जी यात्रा चालू झाली ह्याच्या पुढं गाड्या बंद असतात त्यामुळे इथून चालतच जावं लागतं. आणि ही यात्रा जी असते ही 3 वर्षातनं एकदा येते त्यामुळे त्याची जी एक्साइटमेंट असते ती खूप वेगळ्या लेवलची असते आणि त्यामुळं एवढी गर्दी होती आणि एवढी खूप लांबून लांबून लोक येतात ह्या यात्रेसाठी म्हणून खास. हा कुठे आहे. हाय हाय देवीची ओटी वगैरे भरून झालेला आहे आणि आम्ही कपडे चेंज केलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत यात्रा फिरायला. सो शॉपिंग वगैरेच आता बघू ते उद्या फिरू. सध्या आता पोरांना आणि आम्हाला सगळ्यांना खेळण्यांमध्ये बसायचंय. सो आम्ही खेळणी खेळायला चाललेलो आहोत आता पाळण्यांमध्ये जहाजामध्ये वगैरे. सो बघू मला कितपत घेता येईल तेवढं मी घेईल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो हे आमचं घर होतं जे की आता पडून गेलेलं आहे. फक्त आमच्या आता घरातल्या त्या आठवणी राहिल्यात. म्हणतात गाडीचं पूर्ण आमचं घर होतं. जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आता कपडे चेंज केलेले आहेत आणि आम्ही खेळण्यांवर जाणार आहे. पण तिथून निघाल्यावर आम्हाला गाडी पार्क करायला कुठे जागाच भेटली नाही म्हणून मग आम्ही फिरत फिरत आमच्या घराच्या तिथं आलो आणि घराच्या तिथं गाड्या पार्क केल्या आणि घराच्या तिथं गाड्या पार्क केल्यानंतर
आमच्या घराची तिथली अवस्था बघून आम्हाला म्हणजे पुढं काहीच सुचलं नाही. आम्ही तिथंच म्हणजे शब्दच नाही. आणि आम्ही ठरवलं की नाही आज पॉसिबलच नाही खेळायला जाणं. कारण की आमच्या त्या घरासोबतच्या लहानपणीपासूनच्या आठवणी आहेत. म्हणजे जशा सुट्ट्या लागल्या आम्ही सगळे गावाला असायचो. शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आम्ही परत इथं यायचो. नाही तो अख्खा 1.5 ते 2 महिने आम्ही गावालाच असायचो आजी आजोबांकडं. कारण की आता तिथं आजी आजोबा नाही आहेत. त्यामुळं ते घर बघितल्यावर आजी आजोबांची खूप आठवण झाली. आणि त्यानंतर आम्हाला त्या तिथल्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवल्या. म्हणून थोडा वेळ आम्ही तिथंच थांबलो ते घर बघत. आणि त्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो थोड्या वेळात आणि हॉटेलवर जाऊन जेवण केलं. आणि त्यानंतर आम्ही बॅक टू विला आलो. आणि मला ब्लॉग एंड करायला केलाच नाही. कारण की आम्ही त्या ह्याच्यातच होतो, त्या झोनमध्येच होतो की मला काहीच सुचलं नाही की आपण ब्लॉग एंड करूया. सो मी ब्लॉग आत्ता एंड करते. मी आत्ता ते सांगते, पण ते सांगताना सुद्धा मला ती जी हे आहे ते मला आठवतंय. त्यामुळे मला रडायला येतंय. पण ठीक आहे, ब्लॉग आपण आत्ता एंड करूयात. आणि त्या घराचा मेन फुल व्हिडिओ मी काढून ठेवला होता. कारण की आमच्याकडे आठवणी असाव्यात म्हणून तो व्हिडिओ मी टाकलेला नाहीये. जर का तुम्ही कमेंट केली की तो व्हिडिओ टाक, तर मग मी टाकल तो नंतर कधीतरी. तो चला व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.